चेहरा असाच पाहिजे. हा असंच राहणार. नमस्कार मित्रांनो, आजचा हा जो काही व्हिडिओ तो इतर लाईफस्टाईल व्हिडिओज सारखा नाही आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व अपडेट्स देणार आहे. नक्की काय झालं दादांना, कुठे झालं, नक्की अशी काय गोष्ट घडली की जी आम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दादांना पुण्याच्या ॲडमिट करावं लागलं, आणि आता पुढे काय, आत्ता दादांची तब्येत कशी आहे. येस, पहिल्यांदा तर ही बातमी तुम्हाला देतो की दादांची आत्ता तब्येत चांगली आहे, स्टेबल आहे. बट स्टील अजूनही त्या आजाराचं एक पूर्णपणे निदान झालेलं नाही आहे. तर त्यामुळे अजूनही ती एक टांगती तलवार आहेच आमच्यावरती. बट नक्की काय झालं आणि कुठून सुरुवात झाली हे मी तुम्हाला सांगतो. रात्रीचे 9 वाजले होते. मला माझ्या बहिणीचा, छोट्या बहिणीचा, गुड्डीचा फोन आला की दादांना असं कोरेगावच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. तिथे ECGमध्ये काही रिपोर्ट्स असे आलेले आहेत की त्यामुळे दादांना सातारच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करायला सांगितलेलं आहे. आता हे ऐकताच मी इकडे आहे पनवेलमध्ये, आणि हे ऐकल्यानंतर नक्कीच एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो की असं अचानक काय झालं दादांना की हॉस्पिटलमध्ये मोठ्या घेऊन जावं लागतं आहे. सो बहिणीने मला पूर्ण स्टोरी सांगितली की त्या दिवशी काय झालं. तर आई आणि दादा, आता खरं तर हे दोघंच राहतात गावाकडे बरं वाटतं त्यांना म्हणून. आणि आईचा अजूनही जॉब सुरूच आहे, जो आहे अंगणवाडी सेविकेचा. तर तिला एका मीटिंगला जायचं होतं. मीटिंगला गेली, तिला सोडायला. नेहमीचाच हा त्यांचा नित्याचा कार्यक्रम की दादा आईला कुठल्याही मीटिंगला ते सोडायला जातात बाईकवरती. ते सोडतात, माघारी येतात, पुन्हा तिची मीटिंग झाली की तिला आणायला जातात. सो जवळच्याच गावामध्ये मीटिंग होती. आईला सोडून आल्यानंतर त्यांच्या दुपारी 12च्या दरम्यान छातीत कळ यायला लागली किंवा दुखायला लागलं. तर सुरुवातीला आपण सगळेजण जसे इग्नोर करतो तसंच त्यांनी इग्नोर केलं. ते बोलले की असेल कशामुळे, गॅसमुळे झालं असेल किंवा कशामुळे तरी छातीत दुखत असेल. सो संध्याकाळपर्यंत त्यांनी वाट पाहिली, तरी पण थोडं थोडं दुखतच होतं. आणि मग त्यानंतरनं ज्यावेळी आईला ते घेऊन आले, पूर्ण दिवस झाल्यानंतरनं तिला घेऊन आले, आणि तिला मग त्यांनी सांगितलं की सकाळपासून माझं असं असं काहीतरी होतंय. आई बोलली की काय तुम्ही वेड्यात का, तुम्ही एवढं उशीर का थांबलेले, तुम्ही डॉक्टरकडे का नाही गेला तोपर्यंत. तर मग लगेच दादा जे गावातले जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना असं असं छातीत दुखतंय वगैरे असं काय सांगितलं. त्यांनी टेम्पररी उपाय म्हणून काय तर एक गॅस झाला असेल किंवा काय झालं असेल त्याच्यावरती एक गोळी दिली. तर ती गोळी आणण्यासाठी मेडिकलमध्ये दादा गेले. तर तिथे गेल्यानंतर अचानकच त्यांना घाम आला अख्ख्या शरीरावरती. सो ते बोलले की असा अचानक घाम त्यांना कधी येत नाही. तर हे काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून दादा लगेच त्याच डॉक्टरकडे गेले. त्यांना सांगितलं, तर त्या डॉक्टरला ही गोष्ट थोडीशी वेगळी वाटली म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही ECG करा. पहिली तर गोष्ट, ECG कुठे आहे तर मग कोरेगावला जवळच्या ठिकाणी जिथे 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती ते एक हॉस्पिटल आहे तालुक्याच्या ठिकाणी, तिथे जा. तिथे गेले. तिथे जात असताना बाय द वे आता हे दोघंच आहेत, तर दादांना कोणीतरी घेऊन जाणं गरजेचं आहे. तर दादांनी मग आमचे जे आम्ही जिथं राहतो तिथं ऑब्व्हियसली आमची भावकी आहे, आसपासची लोकं आहेत. तर तिथे नितीन भावड्या होता. त्याला दादांनी सांगितलं की मला कोरेगावला जायचं, मला घेऊन चल. तर नितीन भावडे त्याच्या गाडीमध्ये त्यांना घेऊन गेला. आता तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सगळं चेकअप केलं. तर त्याही डॉक्टरांना ॲबनॉर्मल गोष्टी जाणवल्या त्या ECG रिपोर्टमध्ये. तर त्यांनी सांगितलं की इथे नका तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेऊ, तुम्ही सातारला जा. सातारला गेल्यानंतरनं तिथे कुठले हॉस्पिटल, नक्की 2-3 हॉस्पिटल होते जे रिकमेंडेशन दिलं होतं त्यांनीच. पण आता ते कन्फर्म करायचं होतं की कुठल्या हॉस्पिटलमध्ये दादांना घेऊन जायचं. यासाठी मला गुड्डीने फोन केला होता रात्री 9 वाजता. ही 9 वाजताची गोष्ट. आता मलाही नाही माहिती की सातारमधले असे कुठले हॉस्पिटल आहेत जिथे आपण अशा टायमिंगला अशा गोष्टींसाठी घेऊन जाऊ शकतो. 2-3 चांगले नामांकित हॉस्पिटल्स होते, तर त्यातल्या एका हॉस्पिटलला आम्ही घेऊन गेलो त्यांना. तर तिथे घेऊन गेल्यानंतरनं आता ऑब्व्हियसली रात्रीचे जवळपास 11 वाजलेच होते. तर तिथे ॲडमिट करून घेतलं त्यांनी. ॲडमिट करून घेतल्यानंतरनं त्यांनी सगळे त्यांचे जे नेहमीचे रुटीन असतात ॲडमिट करून झाल्यानंतरनं ECG रिपोर्ट, 2D इको वगैरे हे काढले. तर त्याच्यामध्ये त्यांना ते रिपोर्ट ॲबनॉर्मल दिसले. ते बोलले की हे जे सिग्नल्स येत आहेत, जे काय पंपिंग होतं आहे ते ॲबनॉर्मल होतं आहे. तर मी तोपर्यंत रात्रभर प्रवास करू शकत नव्हतो. मग मी सकाळी पहाटे 4 वाजता उठून
गाडीला स्टार्टर मारून मी साताऱ्याच्या दिशेने निघालो. सकाळी जवळपास 9 ते 10 वाजेपर्यंत मी साताऱ्यात पोचलो सुद्धा. तोपर्यंत त्यांना ट्रीटमेंट काय दिली होती डॉक्टरांनी, तर एक 4 ते 5 इंजेक्शन दिले होते. आता मला समजलं की हे 4-5 इंजेक्शन्स का दिले? तर ज्यावेळी मी त्या डॉक्टरांची गाठ घेतली आणि त्या डॉक्टरांनी एन्जिओग्राफी वगैरे पण केली होती तोपर्यंत. मी म्हटलं होतं की जेवढ्या काय टेस्ट आहेत त्या तुम्ही करून घ्या. जी काही ह्यासाठी ट्रीटमेंट लागणार आहे ती आपल्याला करावीच लागणार आहे आणि तुम्ही करा म्हणून असं मी बहिणीनं पण सांगितलं होतं. सो तोपर्यंत मी जाईपर्यंत एन्जिओग्राफी वगैरे पण झाली होती. सो डॉक्टरांची ज्यावेळी मी भेट घेतली त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की हे जे त्यांचे ॲबनॉर्मल बीट्स येत आहेत, जे हार्ट बीट्स होत आहेत ते चांगले नाही आहेत. कुठला तरी म्हणजे आता ते एक्झॅक्टली मला ते टेक्निकॅलिटी सांगता नाही येणार, बट जेवढं मला समजलं मी तुम्हाला सांगतो की त्यांनी मला सांगितलं की EPS RFA नावाची एक सर्जरी असते ती आपल्याला करावी लागू शकते, कारण की हे इलेक्ट्रिक सिग्नल्सचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे हार्टमध्ये काय असतं की वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्याला समजतात, जसं की वेन्समधनं ज्यावेळी हे ब्लॉकेज असतात, त्या ब्लॉकेजमुळे रक्त पोचत नाही त्यावेळी हार्टला प्रॉब्लेम होतो, हार्ट अटॅक येतो. तो एक प्रॉब्लेम आहे. कधी हार्टचा वॉलचा प्रॉब्लेम असतो त्यावेळी हार्टचा प्रॉब्लेम होतो, किंवा असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत बेसिकली. तर जेवढे मला माहिती होते त्याच्यापैकी हा प्रॉब्लेम कम्प्लिटली वेगळा निघाला, ज्याच्यामुळे हार्ट पंपिंग होतं ते इलेक्ट्रिक सिग्नल्स जे इरेग्युलर होत आहेत. आता ह्यासाठी नक्की करायचं काय? तर त्यांनी सांगितले की EPS RFA नावाची एक सर्जरी असते जी करावी लागते, ज्याच्यामुळे ते ह्याचं फायनल ट्रीटमेंट असतं. अदरवाईज मग जर हे आपण इरेग्युलर हार्टबीट जर चालूच राहिले आणि जर हे काही वेळा जर जास्त प्रमाणात झाले तर हार्ट हे बंद पण पडू शकतं. सो हे सर्वात मोठी धोक्याची घंटा आमच्या सर्वांच्या समोर उभी राहिली की आता करायचं काय? कारण की ही गोष्टच नवीन होती आम्हाला. त्यामुळे त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की पुण्यामध्ये 2-3 हॉस्पिटल्स आहेत जिथे तुम्ही त्यांना ट्रीट करू शकता, किंवा हे जे ऑपरेशन आहे ते तुम्ही करू शकता. मग त्यातलं एक हॉस्पिटल आम्ही चूज केलं, जे दीनानाथ मंगेशकर. ऑब्व्हियसली सर्वांचे विचारविनिमय वगैरे करून तो निर्णय घेतला आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी त्या हॉस्पिटलमधनं सातारच्या डिस्चार्ज घेतला आणि मग लगेच शिफ्ट केला आम्ही पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये. आता ते शिफ्ट करत असताना सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट होती की फर्स्ट टाईम आमच्या परिवारामध्ये कोणाला तरी ॲम्ब्युलन्समधून कुठेतरी आम्ही हॉस्पिटलला घेऊन जात होतो. कारण की डॉक्टरांनी काय सांगितलं त्या की आत्ता आपण ते जे इरेग्युलर हार्टबीट्स होत आहेत ते इंजेक्शन्सद्वारे हे त्यांना रेग्युलराईज केलेली आहेत, बट ते ऑब्झर्वेशनमध्येच असले पाहिजेत ऑल टाईम. त्यासाठी जी कार्डिक स्पेशल ॲम्ब्युलन्स असते त्या ॲम्ब्युलन्समध्ये एक डॉक्टर असतो, तिथे मशीन्स असतात, तिथे कंटिन्युअसली ते चेकअप चालू असतं. सो हा जो 2-3 तासाचा जो प्रवास आहे त्या प्रवासात ते चेकअप चालून तिथपर्यंत पेशंटला ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करायचे तिथपर्यंत त्या पेशंटला आपण व्यवस्थित पोचवू शकतो सेफली. दादा, काय चेहरा असाच पाहिजे. हा असंच राहणार. हां फ्रेश मध्ये राहणार. हां, चल बाय बाय. बाय. त्या ॲम्ब्युलन्स पुढे गेली आणि पाठीमागनं जे काय सामान लागणार होतं ते मी घेऊन माझ्या गाडीमध्ये पाठीमागे येत होतो. दादांची ॲम्ब्युलन्स पुढे गेलेली आहे, बहीण आहे त्यांच्यासोबत. मी पाठीमागून एकटाच चाललेलो आहे. आईला घेऊन नाही जाऊ शकत, तिची तब्येत खराब आहे. प्रतिमा नाही येऊ शकत. तन्वीचं नुकतंच ऑपरेशन झालं, तिला हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन नाही येऊ शकत. आणि सांगतो नंतर प्रॉब्लेम काय येतो. डेफिनेटली ॲम्ब्युलन्स जर चालते तर ती स्पीडमध्ये चालते, त्यांना रस्ता मोकळा करून दिला जातो, त्यामुळे ती पटकन पोचली. ती 1 तास आधी पोचली मी पोचेपर्यंत पुण्याला. सो माझी गडबडच चालली होती, मीही लवकर पोचतच होतो. मला माहिती होतं की मी पोचणार नाही, तोपर्यंत म्हटलं कोणीतरी तिथं पाहिजे. आता विषय असे असतात, मला नवीनच गोष्टी समजल्या ह्या पूर्ण प्रोसिजरमध्ये की मोठ्या हॉस्पिटलमध्ये बेड्सची अवेलेबिलिटी खूप कमी असते आणि मग ते बेड्स जर नसतील तर मग आपल्याला अप्पर कॅटेगरीतले बेड्स आपल्याला घ्यावे लागतात, जे खूप खर्चिक असतात आणि त्याच्यामुळे आपलं हॉस्पिटलचं बिल वगैरे पण वाढतं. आणि माझ्याकडे तर मेडिक्लेम वगैरे पण नाही आहे, कोणाचंच नाही आहे. बेसिकली घ्यायचा होता मला, बट बऱ्याचशा गोष्टींच्यामुळे तो राहून गेला. आणि आता नेमका असा मोठा एक प्रेशर आला की आता माझ्या हातात काहीच नाही आहे, म्हणजे मेडिक्लेम नाही आहे. सो मी त्या सगळ्या गोष्टींचा विचार नाही केला. म्हटलं पहिल्यांदा आपल्याला
ही काय जी आहे ती ट्रीटमेंट आपल्याला करणं गरजेचं. सो मग त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना आम्ही ॲडमिट केलं. सो ॲडमिट करण्यासाठी पहिल्यांदा तिथे जे पोचले माझी बहीण आणि तेच दादाच पोचले ॲम्ब्युलन्समधून. सो तिथे रिसीव्ह करायला कोणतरी पाहिजे होतं. म्हणून मग ओमकार जो आमच्या केरळा ग्रुप ट्रिपमधला अजून एक मेंबर, मागच्या वर्षी केरळा ट्रिप आपली जी झाली होती त्यातला एक मेंबर, आणि तो आधीपासूनच आमच्या फॅमिली मेंबर म्हणून एक फॅमिली रिलेशन्स आहेत चांगले, तर त्याला सांगितलं की तू रिसीव्ह कर. तो रिसीव्ह करायला गेला, रिसीव्ह केलं. तोपर्यंत इमर्जन्सी वॉर्डमध्ये दादांना शिफ्ट केलं होतं, कारण की आपल्याला ठरलं नव्हतं की नक्की कुठे शिफ्ट करायचं आहे, जनरलला शिफ्ट करायचं आहे की ICUमध्ये शिफ्ट करायचं आहे. सो पहिल्यांदा इमर्जन्सी वॉर्डमध्ये चेक केलं, चेकअप केलं. चेकअप केल्यानंतर ते स्वतःच डॉक्टरांनी सांगितलं की ICUमध्ये ठेवायची काही गरज नाही, जनरल वॉर्डमध्ये आपण ठेवूयात त्यांना म्हणून. सो जनरल वॉर्डमध्ये दादांना ठेवलं. आता त्या हॉस्पिटलची सगळी प्रोसिजर कशी असते, खूप मोठं हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे सगळं ऑटोमेटेड असतं. सगळं त्यांचे जे काही रिपोर्ट चेक केले जातात ते रिपोर्ट इमिडिएटली जो डॉक्टर असाईन झालेला आहे ह्या केससाठी, आता ही केस काय आहे आणि कोणता डॉक्टर असाईन होतो अशा टाईपच्या केसेसला, तर इलेक्ट्रिक सिग्नल्सवरती ट्रीटमेंट करायची आपल्याला हार्टमध्ये ते. सो फक्त कार्डिक स्पेशालिस्ट नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक स्पेशालिटी असते, ती म्हणजे इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट. ही त्याच्यातली स्पेशालिटी आहे. तेच ह्याची ट्रीटमेंट करू शकतात. सो त्या डॉक्टरांना असाईन केलं. सो हे खूप असे कमी डॉक्टर असतात ज्यांच्याकडे ही स्पेशालिटी असते. सो त्या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर होते. सो त्यांना ती केस असाईन झाली. कंटिन्युअसली रिपोर्ट्स चेक केले जात होते, ECG रिपोर्ट चेक केले जात होते, BP चेक केला जात होता, सगळ्या गोष्टी चेक केल्या जात होत्या. त्याच्यामुळे आम्हाला एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आम्हाला रिलीफ मिळाला होता की काय टेन्शन नाही. कारण की जी EPS RFA नावाची जी काही सर्जरी आम्हाला सांगितली होती सातारच्या हॉस्पिटलवाल्यांनी, तर ती ज्यावेळी मी रिसर्च केलं त्यावेळी कळलं होतं की ती बऱ्यापैकी सेफ आहे. जशी एन्जिओग्राफी थ्रू आपण आपल्या वेन्समध्ये किती ब्लॉकेज आहेत हे चेक केले जातात, तसंच EP स्टडी थ्रू इथून ती तशीच एक नळी टाकली जाते, हार्टमध्ये जाऊन ती चेक केली जाते की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे तो डिटेक्ट करायचा, आणि त्या डिटेक्ट झालेल्या स्पॉटला RFA नावाची जी रेडिओ ॲक्टिव्ह फ्रिक्वेन्सी सिग्नल्स असतात काहीतरी, तर त्या थ्रू त्याला ट्रीट करायचं असतं. अशा प्रकारची एक सर्जरी असते. सो ही सर्जरी बऱ्यापैकी सेफ पण आहे. त्याच्यामुळे मला तर हा मिळालाच होता राहत. पण शेवटी दादा थोडेसे भावनिक आहेत, थोडेसे हळवे आहेत. त्यांना थोडंसं टेन्शन आलं होतं, नक्की काय झालं मला तर नाही कळत नव्हतं, कारण की हे टेक्निकल टर्मिनॉलॉजीज आहेत, ते आपल्याला माहीत नसतं की नक्की काय झालं ते. सो त्यांना आम्ही सतत धीर द्यायचा प्रयत्न करत होतो की काळजी करू नका. खरं तर ते आहेतच हसतमुख चेहऱ्यावरती, त्यांच्या सतत स्माईल असतेच, पण तरी पण एक कळतं आम्हाला की त्यांना टेन्शन आलंय की नाही आलंय. हाँ ये निकल समझ निकल ना समझ आना कि गया गया हाँ रुको तो डॉक्टर को बोला मैं कल तक नहीं रुकूंगा कसं दिसतंय मला? कसं काय दिसतंय? काय केलं? आता खरं म्हातारं नक्की एक सांगायला दिसतं. माझं बघा मी हवा एवढं संपणाला लागलं की लगेच सांगितलं. सो मग आम्ही त्यांना सांगत होतो. त्यांना एकाच गोष्टी टेन्शन आलं होतं की त्यांना एक MRI सजेस्ट केला होता, जो आपल्याला करायचा होता. कारण की त्याच्यानंतरच पुढे हे जे ऑपरेशन आहे ते करायचं की नाही हे ठरवायचं होतं. सो मध्ये अचानकच आम्ही सॅटर्डेला ॲडमिट केलं. मग दुसऱ्या दिवशी संडे आला. तो संडेला डॉक्टर्स नसतात अवेलेबल. त्याच्यामुळे मग मंडेवर तिथे गेलो. सो आमचे 2 दिवस तर नॉर्मल ऑब्झर्वेशनमध्येच गेले, आणि मग तिसऱ्या दिवशी आम्ही MRI करणार होतो. सो तिसऱ्या दिवशी MRIचा खूप महत्त्वाचा दिवस होता, ज्याच्यानंतर ठरणार होतं की ऑपरेशन करायचं की नाही. सो मग MRI वगैरे त्यांचा करायला आम्ही गेलो. MRI झाला. MRIमधले रिपोर्ट्स आले. त्या रिपोर्ट्सनंतरनं मग जे मेन डॉक्टर असाईन होते ते डॉक्टर आले. त्या डॉक्टरांशी कन्सल्ट केलं. ते डॉक्टर बोलले की MRIमध्ये आम्हाला ते जे इलेक्ट्रिक सिग्नल्स असतात ते आम्हाला खास काय सापडले नाहीत आत्ता तरी. कदाचित ह्याच्या आधी जी ट्रीटमेंट झाली, ज्यावेळी त्यांना जास्त ते सिग्नल्सचा प्रॉब्लेम किंवा जे हार्टबीट जास्त होत होते, त्यावेळी त्याला रेग्युलराईज करण्यासाठी आधीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी इंजेक्शन्स देऊन ते हार्टबीट जे ते रेग्युलर केलेले आहेत. त्यामुळे ते पुन्हा तेवढ्या इंटेन्सिटीने ते प्रॉब्लेमॅटिक ते सिग्नल्स क्रिएट नाही करत आहेत. त्याच्यामुळे ते आत्ताच्या MRIमध्ये ते डिटेक्ट नाही झालेले आहेत. त्यामुळे आता आपण पुढचे 3 महिने आपण ऑब्झर्व्ह करू. सो ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू. तोपर्यंत काही मेडिकेशन्स ते लिहून देणार होते. सो मग आम्ही म्हटलं की ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट त्या दिवशी आम्हाला त्यांनी डिस्चार्ज दिला तिथून. त्यामध्ये विषय काय होता की 3 महिने औषधांवरती चेक करायचे की औषधांनी ह्या गोष्टी कंट्रोल होत आहेत का? झाल्या तर बेटरच.
नाही झालं तर 3 महिन्यानंतरनं पुन्हा मग औषधं जी चालू होती ती थांबवायची आणि मग थांबून झाल्यानंतरनं मग त्या पुढच्या टाईम पिरियडमध्ये ज्यावेळी औषधं बंद करू, त्या टाईम पिरियडमध्ये पुन्हा असा काही त्रास होतोय का हा बघायचा आणि जर तसा काही त्रास झाला तर इमिडिएटली येऊन ह्याच हॉस्पिटलला ॲडमिट होऊन लगेच त्याच्यावरती आपण EPS-RFA नावाची आपल्याला शस्त्रक्रिया ही करावी लागेल. सो दॅट हे जे ते फायनल त्याची ट्रीटमेंट असेल. औषधांनी कंट्रोल केलं जाऊ शकतं, पण आयुष्यभर औषधं आपण घेऊ शकत नाही. त्याचे वेगळे इम्प्लिकेशन्स असतात किंवा त्याचे साईड इफेक्ट असतात. सो त्यामुळे त्यांनी ते सजेस्ट केलं. मग म्हटलं की आता त्यांच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे, काळजी घ्यावी लागणार आहे. आता काय करते व्हिडिओ होती सगळ्याची हाय चला बाय बाय. हो बाय बाय आम्हाला घेऊन जाऊ निघायचं का? चला डिस्चार्ज तर दिला आहे आपल्याला आता त्यांनी, पण त्याच्यानंतरनं आपल्याला आता ह्या दोघांना इकडे गावाला एकटं नाही ठेवू शकत. कारण की आता डॉक्टरने सांगताना सुद्धा काय सांगितलं होतं की जडाची कामं करू नका, म्हणजे जड कुठली कामं करू नका. नॉर्मल तुम्ही काही खाऊ शकता, काही तुम्ही कामं करू शकता, फक्त जड उचलत जाऊ नका वगैरे एवढंच सांगितलं होतं, कारण की औषधं चालू आहेत. सो आम्हाला माहिती आहे की दादानं जर गावाला ठेवलं तर ते काही ना काहीतरी असे करतीलच कामं. त्यामुळे मग मी म्हटलं की तुम्ही आता माझ्याकडेच या पुढचे 2-3 महिने. मग त्या दोघांना मी सांगितलं, आईला म्हटलं की तू आता तुझ्या स्कूलमध्ये, तुझ्या शाळेमध्ये रजेचा अर्ज टाक, महिनाभर तरी तुला तिकडे यावं लागेल माझ्यासोबत. सो मग हे आमचं ठरलं. मग आम्ही तिथनं साताऱ्याला गेलो. साताऱ्याला गेल्यानंतर मग तिथे दादांना बहिणीकडे ठेवलं, गुड्डीकडे साताऱ्यात, आणि तिथून मग आईला घेऊन मग मी गावात गेलो. मग गावात जाऊन मग सगळं जे काही सामान आमचं घ्यायचं होतं ते सगळं सामान घेतलं आणि मग पुन्हा आम्ही साताऱ्याला आलो. या दिवशी त्या रजेवर जाणार मोठ्या सांगता येत नाही, महिन्याची रजा आहे. ते आता त्यांनी हार्टचा प्रॉब्लेम निघालाय. होय हो, मग आता कुठं आहे ती आता पुण्यासनं आणले. 4 दिवस दिनानाथला होतं आणि 4 दिवसात आता त्यांना सोडून आणले, पण ह्यो मुंबईला घेऊन चाललाय. होय म्हणजे आता नेणार लगी का लगेच सध्या येणार नाही, आता निघालोच. गाठ घ्यायला काम यायचं म्हणले नाही, मी फक्त रजेचा अर्ज. तुम्ही वर गेल्यापासून वाट बघत तेव्हा तिथं खुर्ची तायला दिली म्हणले खुर्ची काय दादांना ना जेवायचे अजून जेवायला औषध, जावा आणि ती सातारला जेवण आहे. शेवते ती का जेवण तिकडे बनवलंय ना, आणि आम्ही फक्त इथं ते फक्त काम करायला बहीण आहे ना, तिने बनवलं जेवण तिकडे. धाकटी राहते नाही का धाकटी सातारमध्ये राहते. हा आणि थोडली गोव्यातच हां, लिंबात लिंबात होय नेम लिंबू होय तिथं. लिंबू. हॅलो, 15 दिवसांना काही येणार नाही आम्ही. नको नको, आता डायरेक्ट जेवायचंच आहे. औषध आहेत ना त्यांची, औषध झाली की आपण डायरेक्ट त्यांना गाडी तिकडे नेऊन लावायची होती, पण चावी नव्हती ना हां. तेच म्हणलं आता लावून या तिकडे गाडी. गाडी लावून या म्हणलं, बाकी काय बाहेर नाही एवढं महत्वाचं. आता ते सामान घेईपर्यंत काही लोक भेटत होती, त्यांच्याशी विचारत होती, काळजी करत होती, कारण की सगळ्यांना ही बातमी ऑलमोस्ट गावामध्ये पसरली होती. शेजारचे पण येऊन विचारपूस करत होते. सो तिथून मग आम्ही साताऱ्याला गेलो. साताऱ्यात गेल्यानंतरनं तिथनं मग आम्ही साताऱ्यात पोचलो. मग आता तिथून दादांना घेऊन, आईला घेऊन मी जाणार होतो पनवेलला, म्हणजे येणार होतो इकडे पनवेलला. काय मग दादा, कसं वाटतंय मुंबईला जाताना आता?
चांगलं वाटते एका दृष्टिकोनातून. हां, एका दृष्टिकोनातून नको वाटते. गावचं वातावरण, गाव भारी. सवय लागली गाव. हां, आता अचानक जायचं तर मुंबईला आता 8 महिन्यात 2 महिने थांबायचे. पर्याय नाही त्याला. आतापर्यंत कसं 4 दिवस जात होतो, 4 दिवसानं आपलं गावाला येत होतो, बरोबर. त्यामुळे काय वाटत नाही. आता 2 महिने काढायचे म्हणजे तर बघा कसं काय जाते ते. चला निघायचं काय? सावकाश जावा, व्यवस्थित जावा, पेशंट आहे संग, ओके. काळजी घ्या सगळ्यांची. आता तुमच्यावर जबाबदारी सोडली. अगो तुझं काय? काय नाही. महिनाभर मित्रांनी या, भांडू नका तिथं जाऊन आणखीन झालं. भांडत बस. इकडे बघ काय म्हणते ती. दादा एकदम चकाचक झाले आता. काय बोलायचं नाही काम. हॉस्पिटल मधनं सोडलं की लगेच चकाचक झालं. चकाचक काल केस कसलं वाढले होते, भयंकर केस वाढले. काय म्हणलं? काय काय म्हणलं? मी म्हणतेच मी सगळ्यांना म्हणतेच काय बघायला मला काय होत नाही. सारखं करायचं. कसं मला काय होत नाही. कसं चला आता मुंबईला घेऊन जातो ही जोडी. झाला आता यांचा इथला संसार तिकडे घेऊन चालू. ठीक आहे, बाकी स्टोरी तुम्हाला मी मुंबईत गेला. बसा बसा लवकर, उशीर झाला आपल्याला. चला व्यवस्थित बसा वर. तुला कुठं घ्या, टपाव बसतो. नाही सोडत. 5 रुपये तिकीट आहे. 5 रुपये कशाला? बाय बाय. हो तर काय आता लई येणारच नाही. रात्री मला म्हणते बाबा किती दिवस येऊ दे, मला उठव. होय. मी म्हटलं तू उठणार आहे, मला ते पाणी टाक तोंडाव माझ्या तर उठव. होय का? रात्री उठून बघतो की झोपत बाबा आले का, झोपलेत का, झोपलेत असं. बाबा आले की मला उठव, बाबा आले की मला उठव. बरं चला बंद करा दरवाजे. चला तुमच्या काय गप्पा संपणार नाहीत. आणि साडी जा की आतमध्ये. कशाला उघडतीस? 5 रुपये तिकीट आहे आमच्या इकडे. नमस्कार. उचलायला मला बोलवलंय का? अरे बघ की केवढं सामान आहे. बघ धान्याची कोठार घेऊन आलोय मी. आपल्या गडावरती थोडीशी धान्याची आपल्याला तजवीज करावं लागेल ना. आता 2 खंदे मावळे घेऊन आलोय मी गावावरनं. तन्वीश बरे हो. मी तुला बोलली होती ना टॉन्सिलचं ऑपरेशन. तुझं गेलं तसंच दादांचं गेलं. नाही आहे तुझं. नाही तुझं कसं आहे? अजून एक घास नाही खाल्ला. काय करत होता? जेवला नाही अजून? 2 ग्लास पाण्याचे घेतले. अवघड आहे. हे बघा टीव्हीवर हा मूवी आलाय कुठला? धुरंधर 2. शी असलं बघायचं नाही. पूर्ण प्रवास झाला. आता आम्ही पनवेलमध्ये पोचलो. पनवेलमध्ये पोचल्यानंतर मग इथे आल्या आल्या तन्वीश दादांना विचारतोय काय झालं होतं तुम्हाला एवढं, का तुम्हाला ॲडमिट केलं होतं. कारण की तन्वीशची पण नुकतीच एक सर्जरी झाली होती. त्याचंही ऑपरेशन झालं होतं, बट त्याचं एक नॉर्मल ऑपरेशन होतं. सो आता ह्यांच्यासाठी चॅलेंजिंग काय होतं माहिती आहे काय, की इथे राहणं. 4 भिंतीच्या आत त्यांना बाकी काहीच कामं नाही आहेत आणि फक्त बसायचं आहे, बघायचं आहे, पोरासोबत बारक्या खेळायचं आहे. पण प्रत्येक म्हणजे कसं हे रुटीन त्यांचं नव्हतं बेसिकली. आता हे अचानकच त्यांना अख्खा महिनाभर हे रुटीन लागणार होतं. त्यामुळे ते थोडेसे नाराज पण होते, पण पर्यायही नव्हता त्यांच्याकडे ना आमच्याकडे पर्याय नव्हता. आम्हालाही आमच्या ऑब्झर्वेशनमध्येच त्या दोघांना ठेवणं गरजेचं होतं. सो असं करत करत आम्ही त्यांना आता इथे घेऊन आलेलो आहोत. आता त्यांची जरी इच्छा नसली तरी ती आता इथून लवकर जाऊ शकणार नाहीत. तोपर्यंत ते आता इथे राहतील. मग त्यांना
खरं तर घरातून बाहेर पडायचं नाही आहे, त्यांनाही नाही फिरायचं आहे. खूप फिरणं झालेलं आहे, आधीसुद्धा मुंबई बऱ्याचदा बघितलेली आहे आणि दॅट टू माझीही कामं खूप रखडली होती. कारण की ह्या प्रोसिजरमध्ये माझा अख्खा आठवडाही गेला होता. मेन चॅनलला मी सुरू करणार होतो, तर त्याचे व्हिडिओजही शूट करायला मी गेलो होतो, पण त्याची व्हिडिओजही आली नव्हते. सो मला तेही करणं गरजेचं होतं. माझी टीम बनवायची होती. सो माझी भरपूर काम चालू होती. आता कसं होतं, की ज्यावेळी कामं पण अजून सुरू नाही झालेली आहेत आणि ह्या असे अचानक मेडिकल इश्यूज पण येत आहेत, तर क्रिएटिव्ह माइंड कुठून चालणार? एक क्रिएटर म्हणून आपण जर तुम्ही बघताय माझ्याकडे, तर क्रिएटिव्ह माइंड पण चालणं गरजेचं असतंय. पॉझिटिव्ह ते असतं ना आतमध्ये एनर्जी, तेही असणं गरजेचं असतं. सो एक जबाबदार मुलगा म्हणून मला सर्व गोष्टींच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं. सो आता होपफुली आता पुढचे काही दिवस तुम्ही आता इथे त्यांना बघाल सुद्धा. सो एकंदर ही अशी स्टोरी होती. आता सध्या तरी ते चांगले आहेत, स्टेबल आहेत. औषधं चालू असल्याकारणाने त्यांना जास्त काही त्रास होत नाही आहे. जर जास्त त्रास काही झालाच, तर त्यांनी डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे, की इथल्या लोकल जे कार्डिक स्पेशलिस्ट हॉस्पिटल असेल, तिथे तुम्ही त्यांना चेकअपसाठी घेऊन जाऊ शकता वगैरे. सो त्यामुळे अ, आता इथपर्यंत तरी आपण पोहोचलोत. बघूयात पुढे काय होतंय. पुढची स्टोरी मग तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये कदाचित ऐकायला पण मिळेल. सो ही होती ओव्हरऑल गोष्ट ह्या जे काही झालं आमच्या घरामध्ये. दादांना हा जो काही त्रास जाणवला किंवा झाला त्याच्यामुळे आम्हीही डिस्टर्ब झालो होतो. त्याच्यामुळे व्हिडिओजही बनवू शकलो नव्हतो आणि त्यामुळे एवढा मोठा गॅप आला. सो तो गॅप आला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा क्षमस्व, कारण की वेळ देता येणं खूप डिफिकल्ट होतं त्या काळामध्ये आणि आय होप तुम्ही समजून घ्याल. धन्यवाद.